गाईज फायनली पोहोचलो आम्ही शिर्डीला. बाबांची मूर्ती काय वाटते यार, जबरदस्त. या जगात आपण दोनच देवांना मानतो, जन्म देणारे आई बाबा आणि वाट दाखवणारे शिर्डीतले साई बाबा. गाईज फायनली पोहोचलो आम्ही शिर्डीला. फायनली आमचा जो शिर्डीला येण्याचा निमित्त होता तो आज फायनली पूर्ण झालाय. रूम वगैरे पण बघितलेली आम्ही, इथं वरती रूम आहे आमची. तर खूप असा भारी वाटतंय. बाबा का बुलावा आया है हमको और हम आ गए बाबा के दरबार. ही आमची गाडी वगैरे जराशी माखली, प्रॉपर पार्किंग केली. टँग 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 सगळ्यांनी रेडी झाली. पावडर बिवडर लागले. तर आता आम्ही चाललोय महाप्रसादाला. म्हणजे आपल्या संस्थामध्ये महाप्रसाद असतो. तर मला इच्छा होती, म्हणजे आमच्या सर्वांची इच्छा होती का आपण तिथे पण एकदा जेवूया सकाळी. तर अजून आम्ही नाश्ता वगैरे काय नाही केला. एलोरा केव्स नंतर आम्ही डायरेक्ट शिर्डी गाठला. तर प्रॉपर पोचलो आणि शिर्डीला आता आहोत. आणि आता चालू महाप्रसाद खायला. तर निघतोय, पुढे दाखवतो कसा काय होतं. आपल्या बाबांची नगरीमध्ये तुम्हाला घेऊन जातो. तर ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघा. ओके, इथपर्यंत. जमा नाही काय रे, घासलीस? अरे तो प्रो ड्रायव्हर आहे आपल्यासारखा आहे का नल्ला? हा तुला तो काय भाव होता. आता चाललोय आम्ही महाप्रसादाला. आपल्या संस्थेमध्ये महाप्रसाद भेटतो. फुकटचं जेवण प्रत्येक दिवस फुकटचं जेवण बोलतो. प्रसाद आहे तो आपल्या बाबांचा. गाईज इथून फ्री पण आहे, बट तुम्ही पैसे भरून पण जाऊ शकता. इथं 50 रुपये अडल्ट आणि चाइल्ड 30 रुपये. म्हणजे हे पैसे आहेत ना, म्हणजे असं विकत वगैरे नाही. हे पैसे आपण डोनेशनसाठी देऊन जातो. त्यांना डोनेशन देतात आपल्या साईबाबांच्या फंडमध्ये. तर इथून आता आम्ही 5 तिकीट काढतोय. बघा, तर आमचा नवीन ब्लॉगर पण आहे तन्मय तांडेल, त्याला पण सबस्क्राईब करा. इथं त्याला नाव देतोय खाली. बाबांची मूर्ती काय वाटते यार, जबरदस्त. आणि हा इथं भोजनालयाचा मार्ग आहे. इकडे पूर्ण हॉल आहे भोजनालयाचा. म्हणजे तुम्ही जे पे करता ना, तर तिथं हा म्हणजे हा रोड घेऊन जातो जेवण्यासाठी. सगळे भक्त बसलेत. हे बघा, विशेष बैठक प्रसाद भोजनालय. इथं तुमचं चेकिंग होतं. जे तुम्ही घ्याल ना तिकीट, तर हे इथं दाखवायला लागतं, तेव्हाच तुम्हाला एंट्री भेटते. बघा, बफेट हॉल. तुम्ही अन्न घ्याल आणि ते वेस्ट करू नका. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच घ्या, वाया घालवू नका. बरोबर आहे का नाही? इथं अशी पूर्ण अरेंजमेंट आहे, सिटिंग अरेंजमेंट. प्रॉपर तुम्हाला बसायला वगैरे टेबल आहे. आणि इथं पूर्ण मेनू आहे. तर काय काय आहे तुम्हाला सर्व दाखवतो मी. एक पेढा आणि पापड. एक चपाती. ओके, दही आहे का गाइस? दही आहे.
काहीच या क्षणाची मी खूप वाट बघत होतो, कारण की हा मला बाबांच्या इथला प्रसाद जेवायचा होता. राईस धन्यवाद. सॉरी गाइस. इधर डाल आहे. भाजी आहे, चवळीची भाजी आहे. चवळी हे माझ्यात टाक ना कांदा. आणि गाईच कांदा आहे. कांदा म्हणजे जीव. तर बघूया आपला टेबल कुठे भेटते, बसून घेऊ जेवायला. गाईज बसला, आम्हाला टेबल भेटला मस्तपैकी, एक नंबर. बघूया आता टेस्ट करू. शुभमनी चालू केलंय आणि आम्ही दोघं ब्लॉगिंग करतोय शूट. आणि इथं चटणी बघा, आपली स्पेशल चटणी चटणी आणि साखर आहे, झणझणी चटणी आहे. पाणी सुटलं आहे. आणि इथं आपल्या साईबाबांचं दर्शन पण आहे बघा. जेवता अजून काय पाहिजे लाईफ मध्ये. या जेवायला तुम्ही पण. गाईज आम्ही रेडी वगैरे होऊन एकदम फ्रेश, झोप बीप काढून आता निघालोय दर्शनासाठी. आपल्या साईबाबांच्या दर्शनासाठी निघालोय. हे बघा सर्व रेडी आहेत एकदम परफेक्टली, एकदम गोंड दिसतात सर्व. झोप झाली ना? झोपची गरज नसते. नाही ना तुझी ना पूर्ण. मी तर फिरायला अजिबात झोपला, झोप नाही आहे. हे दोघ जण आहेत ना गाडीत झोपलं, प्लस इथं झोपलात. हा बस कर, तुमचे जास्त कोण नाही झोपला. गाडी चालवते त्यांनीच. आरती म्हणजे आरती जास्त 90% गाडी त्यांनी आणली आणि नंतर थोडीशी 10%. तर आता आलोय आपण दर्शनासाठी. थोडासा नाश्ता करू, नंतर दर्शनाला जाऊ. आणि खूप सारा क्राऊड आहे, खूप गर्दी आहे, कारण की आज सॅटरडे आहे, उद्या संडे पडते. तर बघूया, तसं घेऊया दर्शन. बघूया, आपल्याला तर आत घेऊन नाही जाता येणार, पण बाहेरील परिसर तुम्हाला दाखवून थोडासा प्रसन्न करतो. ओके. सर्वजण इथूनच आपल्या आरतीचा लाभ घेतात. खूप छान वाटतंय, मन प्रसन्न आहे. आणि आपल्याला आरती भेटली तर अजून भारी वाटतंय. एक नंबर. आणि पूर्ण हा मार्केट एरिया आहे. तुम्हाला काय खरेदी वगैरे करायचं असेल तर तुम्ही इकडून करू शकता. प्रसाद पाहिजे तुम्हाला, कोल्हापुरी चप्पल किंवा काही खरेदी करायची असेल तर तुम्ही या मार्केट मधून खरेदी करू शकता. गाईज जस्ट दर्शन झाला आणि खूप असा छान आणि खूप असा प्रसन्न. आणि आम्ही एक आरती आमच्याकडून चुकली, बट देव बोलाय तुम्ही एवढ्या वर्षांनी आलात तर ही आरती तुम्ही घेऊनच जा. तर ही पण आम्हाला जी आता आरती झाली ना ती आम्हाला भेटली, खूप भारी वाटला. आणि प्रसाद पण भेटलाय, खूप छान वाटतंय. एक नंबर आहे बघा. आमची ब्लॉगिंग फुल चालू आहे. जस्ट एवढा भारी दर्शन झाला ना, जबरदस्त. म्हणजे एकदम असं जवळून भारी. मी बघूया लाईव्ह भेटतंय का, त्याच्यात मी तुम्हाला दाखवेन का दर्शन कसं झाला. सर्व मंडळी आम्ही थांबलेलो आहे. थोडासा टाइम झाला, वाजले तर 10:30. बट ठीक आहे, आपण बाबांसाठी आलोय तर थोडासा त्यांच्यासाठी टाइम काढूया. खूप भारी वाटला. तर बघूया अजून पुढे काय काय होते, सर्व दाखवतो तुम्हाला. ओके. हे बघा इथं फोटोग्राफी चालू आहे आपली सर्व. आणि बघा खूप छान अशी मूर्ती आहे. मंडळी हे बघा, आता बाबांचा जो दरबार आहे ना तो आता बंद केलाय. म्हणजे देऊळ बंद झालं पूर्णपणे. आमचं दर्शन वगैरे एकदम छान झालं. आता आम्ही चल थोडंसं शॉपिंग मार्केटमध्ये तुम्हाला दाखवतो. शॉपिंग थोडीशी मम्मीसाठी थोड्याशा गोष्टी घ्यायच्या आहेत आणि घरी पण आपण थोडंसं काहीतरी घेऊ. आणि लाडू तर 100% नेऊ, 100%. हे बघा थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला दाखवतो सर्व. तुम्हाला हार, कंठी, सर्व प्रकारचे हार वगैरे, कंठी, सर्व गोष्टी भेटतात. कडे वगैरे बघा हातातलं. योगाला
गाईस आम्ही थोड्या थोड्या गोष्टी घेतो ते बघा, या 2 गोष्टी आणि ही एक तिसरी डेंजर लालेला हात, पण मला सगळं घालायचं आहे. हे पण असतं. तुम्ही काय काय घेतलात? हो सनी तुम्ही तोच घेतलास असा माझ्यावाला शेट. तुम्ही काय घेतलात? माल घड्याल आणि शेटने घेतलाय सल्लू बाई का कडा. बा मी कसं वाटतंय? वाटते का नाही? टँग टँग मस्त वाटतंय. आणि थोडस वहिनी बघा, शुभम शेटची वहिनी बघा कशी आहे. लवकरच बँड बाजा मारा. आणि मस्त थोडीशी घरी पण शॉपिंग केली. किती क्यूट दुकान आहे बघा, जबरदस्त वाटतंय. आणि त्यात आपल्या साईबाबांच्या मूर्त्या आणि सर्वच्या मूर्त्या आहेत, भारी वाटतंय. पूर्ण हा मार्केट आहे इथं. ऑलमोस्ट आता बंद होईल ना मार्केट. चंदन गिल्ला चाहिए क्या पाउडर चाहिए? बसाचा काय किती रुपये राईट? खर्च त्याला 1000 रुपये येईल वापरून. बस 50 रुपये. बस काय घेईल ना वेट. बरोबर आहे. सुरू सासा दादाला आपण लक्ष ठेवू ना, तू भेटाल पुढच्या व्हिडिओ दाखव आपण. रोहित धनगावकर भेटूया पुढच्या वर्षी शुभमच्या लेकरांसोबत. परवा 4 गाड्या टाकतोय. फ्लॉप युनियन बनवते ना. शुभम पाटील. श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप. इथं तुम्ही असं थोडासा म्हणजे आराम करू शकता, बसून थोडासा रिलॅक्स करू शकता. आमची शॉपिंग पण ऑलमोस्ट झाली आणि अजून आम्हाला जेवायचं आहे आणि गाडीमध्ये CNG टाकायची आहे. आणि मला नाही वाटत का आता CNG भेटेल. पूर्ण गाडी पेट्रोल येणार आहे, ते पण आम्ही पूर्ण हायवे समृद्धी महामार्गावरून. तर बघूया कसं काय येताना पेट्रोल आहे. डेंजर काम झालंय, बट बघूया, ट्राय करू. तुम्हाला मजा येते ना, बस बाकी काय सीन नाही. ज्या बघतात ना त्यांच्यासाठी कचकची चुम्मा, बस असा सपोर्ट राहू द्या, बाकी काय विषय नाही. जिथं तिथं साईबाबा 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 बोला. ओम साईराम ओम साईराम. इथं एक गल्ली आहे, पूर्ण असं मार्केट गल्ली आहे. तेच तुम्हाला जे पाहिजे असेल ना सर्व त्या गोष्टी भेटतात इथं. तुम्ही पाहिजे ते घेऊ शकता. माल वगैरे सर्व आहे. आणि शुभमने घेतली माल छान अशी. आपल्या मित्रांसाठी हे सगळं काय कामाचा निष्ठा बोऱ्या मारल्या फुसक बॉम्ब छात्यावर पटका मारला का पत्राचा आवाज येते. गाईस तुम्हाला दाखवतो, फक्त 2 मिनिटं उचलल्यात आणि ब्लॉग साठी कंटेंट पाहिजे झाला म्हणून त्यांनी उचललेला आहे.